कोल्हापूर जिल्हा नगरपालिका निवडणूक सकाळी मतदारांनी आपला निवडणुकीचा हक्क बजावला। कोल्हापूर जिल्ह्यातील 10 नगर परिषद व 3 नगरपंचायतमध्ये आज सकाळी 7:30 ते 3:30 वाजेपर्यंत 61.99% मतदान झाले। एकूण 318 मतदान केंद्रावर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय। मुरगुड, कागल आणि हुपरी येथे अनेक ठिकाणी मतदान यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यामुळे उमेदवारांनी आक्षेप नोंदवलाय। माजी खासदार राजू शेट्टी यांनी मतदान निकाल 21 तारखेपर्यंत पुढे ढकलल्यामुळे यामध्ये काहीतरी गोडबंगाल असल्याचं सांगितलं। तर आमदार राहुल आवाडे यांनी यामध्ये कोणतीही गडबड नसून लोकशाहीप्रमाणे न्यायालयाने दिलेला निर्णय सर्वांनी मानला पाहिजे असे लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलशी बोलताना आवाडे म्हणाले। नाव ऋषिकेश संजय कुरुंदवाडी, राणा शिवाजीनगर उपरी। मी आता पहिल्यांदा मतदान केलेलं आहे, तर लोकशाहीचा हक्क बजावताना मला भारी वाटतं। शिक्षणावर तुझं काय? BSc फर्स्ट, BSc कॉलेज। उमेदवार कसा वाटतो तुला? म्हणजे एकंदरीत जनरल बोलायचं की उमेदवार कसा असावा? प्रामाणिक आणि आपल्या कामाच्या बाबतीत जागृती करणारा, आपलं काम स्वइच्छेने पार पाडणारा आणि जे शब्द दिला ते पूर्ण करणार। काय सांगा की मतदान प्रक्रिया पुढे ढकलली आणि राजू शेट्टीने म्हटले काहीतरी गडबडी आहे, काय सांगायचं? सुप्रीम हायकोर्टच्या निर्णयाच्या आदेशानुसार जे पूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायतची ज्या निवडणुका लागल्या त्याच्यामध्ये काही नगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया पुढे गेली। त्यामुळं नागपूर हायकोर्टाने सुप्रिया जो निर्णय दिला त्या निर्णयाची अंमलबजावणी होते। ज्यामध्ये सरकारचा काय हस्तक्षेप नाही आहे, सरकारची काय भूमिका त्यात नाही आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये उत्स्फूर्त वातावरण मतदानांचं आहे। मतदारांचं योग्य ठिकाणी मतदान करायची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी घेतली आहे। मला खात्री आहे की त्यांच्या नगरसेवक हे जनसेवक म्हणून येणाऱ्या काळामध्ये ज्यांच्या नगरपालिकेमध्ये ज्यांनी उमेदवारी केली आहे आणि इथं हुपरी नगरपालिकेमध्ये सुद्धा उच्चांक मताने आमचे सर्व उमेदवार। दुसरं म्हणजे खासदार आहे राजू शेट्टीने ते आक्षेप घेतला आहे की काहीतरी गडबड आहे। अतिशय इमॅच्युअर स्टेटमेंट ते आहे, ते हायकोर्टचा निर्णय आहे, ज्यामध्ये सरकार निवडणूक आयोगाचा काही विषय नाही। मी वैष्णवी राजेंद्र कांबळे हुपरी। मी आता पहिल्यांदाच लोकशाहीचा म्हणजे मतदानाचा हक्क बजावून आलेले आहे आणि असं वाटते की हुपरीमध्ये थोडी स्वच्छतेचा नाहीच आहे, कारण आपली हुपरी चंदेरी नगरीमध्ये जगामध्ये प्रसिद्ध आहे आपल्या हुपरीची चांदी। तर आपल्या हुपरीमध्ये ही स्वच्छता झाली पाहिजे आणि काय असेल ती मागासलेली कामंही झाली पाहिजे अशी माझी निवडणुकीमधून निवडून येणाऱ्यांना सक्त विनंती आहे। लोकशाहीचा हक्क बजावताना गडिंग्लज नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आज मतदान होत आहे। स्थानिक वृत्तवाहिनीमध्ये गडिंग्लजमध्ये बोगस मतदान होत आहे अशी चुकीची बातमी प्रसारित करण्यात आली आहे। ही बातमी चुकीची आहे। त्या अनुषंगाने मी निवडणूक निर्णय अधिकारी ऋषिकेश शेळके तथा तहसीलदार गडिंग्लज खुलासा करत आहे की सकाळ सत्रामध्ये एक मतदार मतदानाला आल्यानंतर त्याच्याकडे केवळ झेरॉक्स प्रत आधार कार्डची होती, ओरिजिनल पुरावा नव्हता। तसेच प्रतिनिधींनी हरकत घेतल्यानंतर केंद्राध्यक्षांनी देखील कसून चौकशी केली। कोणताही ओरिजिनल पुरावा नसल्यामुळे तो तोताया मतदार असल्याचे निदर्शनास आल्यामुळे त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे, त्याला मतदान करू दिलेलं नाही। त्यामुळे ही जी बातमी प्रसारित झाली ही चुकीची आहे। बोगस मतदान झालेलं नाही। सर्व मतदान केंद्रावर सुरळीत मतदान सुरू आहे, नियमानुसार मतदान सुरू आहे। त्यामुळे अफवांवर कोणी विश्वास ठेवू नये, त्या अनुषंगाने मी खुलासा करत आहे। धन्यवाद। 7 वर्षापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुदती संपलेल्या होत्या। गेल्या 7 वर्षामध्ये जिल्हा परिषद सदस्य नाही, नगरसेवक नाही, पंचायत समिती सदस्य नाही आणि प्रशासकांनी सगळा कारभार केला आहे। मला तर हा एक व्यापक कटाचा भाग वाटतो, कारण स्थानिक स्वराज्य संस्था या कार्यकर्त्या घडवणाऱ्या कार्यशाळाच आहेत असं म्हणावं लागेल। हे मी म्हणत नाही, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सुद्धा म्हणत होते। त्यांनी जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती केली तर यातूनच महाराष्ट्राचं नेतृत्व घडवलं जाणार आहे असं त्यावेळी यशवंतराव म्हणाले होते। आज या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच होत नसल्यामुळे एक प्रकारे जनतेच्या मनावर
बिंबवण्याचा प्रयत्न होतोय. नगरसेवक नसला म्हणून काय झालं, जिल्हा परिषद सदस्य नसला म्हणून काय झालं, तुमची कामं कुठं अडलेली आहेत, काय तुमचं अडलेलं आहे, यांची टक्केवारी मात्र थेट आता मंत्रालयामध्ये पोहोचली. जिल्हा परिषदेची टक्केवारी प्रशासकाच्या माध्यमातून थेट मंत्रालयात पोहोचते. नगरपालिकेची टक्केवारी शिवमार्फत थेट मंत्रालयामध्ये जाऊन पोहोचते. मधले सगळे मध्यस्थ काढल्यात. भ्रष्टाचाराचं समर्थन करण्याचा मुद्दा नाही आहे, त्याच्यासाठी कायदे आहेत, ते अजून कायदे कडक करावेत. परंतु या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून जे नवीन नेतृत्व घडत होतं त्याला कुठेतरी खीळ बसलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मग आमदाराचाच मुलगा आमदार होणार, खासदाराचाच मुलगा खासदार होणार. महाराष्ट्रामध्ये 2-2.25 जी काय प्रस्थापित घराणे आहेत त्यांच्या पलीकडे राजकारण जाऊन द्यायचं नाही. हेच आता नवे सरंजामदार झालेत, हेच आता नवे इनामदार झालेले आहेत आणि त्यांचेच वारसदार आता महाराष्ट्राचे तारणावर होणार आहेत. हे जे कटकारस्थान चालू आहे हे कटकारस्थान सुद्धा ओळखलं पाहिजे. आणि त्यामुळं न्यायव्यवस्था झोपा काढत होती काय 7 वर्षे, पण निवडणूक आयोग काय करत होता, चालू असलेल्या निवडणुकीला खीळ घालून त्या पुढे ढकलणं किंवा ज्यांचं मतदान आज व्हायला लागलंय त्याचं मतमोजणी अजून 20 दिवसांनी करा म्हणून सांगणं किंवा तोपर्यंत स्थगिती देणं. म्हणजे काय, मग ईव्हीएम मशीन टेम्पर करण्यासाठी यांना काही वेळ पाहिजे आहे का? ईव्हीएमची छेडछाड करायला त्यांना काही अवधी पाहिजे आहे का? आधीच निवडणूक आयोग संशयाच्या भोवऱ्यामध्ये आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबद्दल देशभरामध्ये जनतेच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संभ्रम तयार झालेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये डोके फुगल्यासारखं जर का निवडणूक आयोग करत असेल आणि न्यायव्यवस्था सुद्धा त्याला होला हो म्हणत असेल तर आपली लोकशाही धोक्यात आहे असं मला सांगावंसं वाटतं.